जय श्रीकृष्णा. कर्मज बुद्धियुक्ता ही फल व्यक्त वा मनीषिणः जन्म बुद्धी विनिर्मुक्ता पद गच्छन्ति नाम यमः. श्रीमद भगवद्गीतेच्या या परमदिव्य श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की योगस्थ बुद्धीने कर्म करणारे ज्ञानीजन कर्मफलाचा त्याग करतात. त्यामुळे ते संसार सागराच्या बंधनातून मुक्त होतात आणि परब्रह्म स्वरूपाच्या अनंत शांततेला प्राप्त होतात. आपण मोह, माया आणि आसक्तीने ग्रस्त असतो. कर्म करतो पण त्याच्या फळाची अपेक्षाही करतो. लोक काय म्हणतील याचा विचार करत राहतो. श्रीहरी आपल्याला तेच सांगतात. ते म्हणतात की कर्म करा पण त्याच्या बंधनात अडकू नका. जेव्हा आपण कर्माची आसक्ती सोडतो तेव्हा मन शुद्धी होते, चित्तशांती मिळते आणि मोक्ष मार्ग प्रशस्त होतो. हनुमानजींनी श्रीरामांच्या सेवेसाठी जे काही कार्य केले ते कधीही फळाच्या अपेक्षेने केले नाही. त्यांची भक्ती, कर्म आणि समर्पण हे निष्काम कर्माचे उत्तम उदाहरण आहे. फलाच्या मोहात अडकू नका, भक्तिभावाने कर्म करत राहा. हेच भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या 51व्या श्लोकात शिकायला मिळालं. जय श्रीकृष्णा.